नमस्कार. मी सौ वैशाली संदीप कांबळे, जिल्हा परिषद सदस्य, सातारा. आज महाराजांच्या विषयी जो चुकीचा मेसेज पसरवला जात आहे, खरं पाहायला गेलं तर आपल्या फलटण पंचायत समितीच्या आदरणीय सभापती महोदया या महाराज साहेबांना आपल्या नातीच्या प्रमाणे आहेत. आणि आज जर महाराजांचं कार्य आपण बघितलं तर त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण याविषयी आपला आवाज उठवलेला आहे. फलटण तालुक्यामध्ये यापूर्वी अनेक घटना घडून गेलेल्या आहेत. त्यामध्ये जर प्राधान्याने विचार करायचा जर झाला तर दिगंबर आगवणे आणि त्यांच्या सुविद्ध पत्नी, त्याचबरोबर त्यांच्या 2 मुली यांच्या बाबतीत जे घडलं हे संपूर्ण तालुक्याला, जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्याबरोबरच ननवरे दाम्पत्य यांच्या बाबतीत जे घडलं हे संपूर्ण फलटण तालुक्याने पाहिलेलं आहे. आणि नुकतंच घडलेलं प्रकरण, महिला डॉक्टर प्रकरण, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण याविषयी संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही या बाबतीत माहिती आहे की काय घडलेलं आहे. त्यावेळेस आदरणीय महाराज साहेब यांनी या महिलेला न्याय देण्यासाठी आपला बुलंद असा आवाज उठवला. मला एक विरोधकांना, सन्माननीय विरोधक जे आहेत, ज्यांनी महाराजांच्या विषयी हा चुकीचा मेसेज तयार केलेला आहे, त्यांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे की यापूर्वी या अशा अनेक घटना घडत गेल्या, त्यावेळेस आपण हा तीव्र शब्दामध्ये विरोध का केला नाही? आणि एक मला तर खरोखर असा एक प्रश्न पडलाय की आपल्या या फलटण पंचायत समितीच्या ज्या आदरणीय सभापती महोदया मॅडम आहेत, यांची राजकीय कारकीर्द संपवण्याच्या हेतूने तर हा कट रचला गेला नसावा. खरं तर या ठिकाणी महाराज साहेबांनी ज्या गोष्टी बोलून दाखवल्या त्या एक काळजीपोटी बोलून दाखवलेल्या आहेत. आपण सर्वांनी मोजे साखरवाडी या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये आदरणीय महाराज साहेब यांनी आपल्या एक कुटुंबातील सदस्य म्हणून आपल्या नातीला आदरणीय सभापती महोदया यांना एक प्रामाणिक सल्ला दिला, पण त्या गोष्टीचा, त्या वाक्यांचा विपर्यास लावून जो सन्माननीय विरोधक आहे यांनी अपप्रचार चालू केलेला आहे. या अपप्रचाराचा मी जाहीर निषेध करत आहे आणि मी जनतेला आवाहन करते की आपणही या विरोधकांनी चालवलेल्या अपप्रचाराचा जाहीर निषेध करावा. धन्यवाद. मी ज्योती गौतम मोरे, जिल्हा परिषद सदस्य. सध्या श्रीराम सहकारी कारखाना सुरू होण्यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्न आणि त्यामध्ये असलेले यश हे पाहून विरोधकांनी कट रचून महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारे मी जाहीर निषेध करीत आहे. नमस्कार, मी सौ कविता ताई मदने, नगरसेविका, फलटण नगर परिषद. महाराज साहेबांच्या माध्यमातून गेली 25 ते 30 वर्ष आम्ही सर्व महिला सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहोत. महाराज साहेबांच्या कारकिर्दीत आतापर्यंत कधीही महिलांबाबत कोणतेही अपशब्द व गैरवर्तन घडलेलं नाही आणि इथून पुढे भविष्यात इथून पुढेही घडणार नाही याची आम्हाला खात्री आहे. फलटण मधील जनतेला मी एवढेच आवाहन करते की महाराज साहेबांबद्दल जे चुकीचे मेसेज जे पसरवले जात आहेत तर त्याला कोणीही बळी पडू नये. साखरवाडीच्या भाषणातून महाराज साहेबांनी भोसले कुटुंबियांना एक मोलाचा सल्ला दिला होता. त्या विधानाचा गैरवापर करण्यात आला. याचा मी एक महिला म्हणून जाहीर निषेध करते. नमस्कार, मी स्वाती हनुमंत आटुळे, पंचायत समिती सदस्य. गेल्या 25 वर्षाच्या राजकारणामध्ये महाराज साहेबांच्या माध्यमातून कायम महिलांचा मान सन्मान करण्यात आला आहे. तर आपण एखाद्या मुलीबद्दल चुकीचा मेसेज पसरवत असाल तर जनता पाहत आहे, तुम्हाला जनता माफ करणार नाही. नमस्कार, माझे नाव पुष्पा रामचंद्र चोपडे, पंचायत समिती सदस्य, फलटण. नमस्कार, माझं नाव विजया हनुमंत सोनवलकर, पंचायत समिती सदस्य, फलटण. आम्ही दोघींनी साखरवाडीतील महाराज साहेबांचे भाषण मोबाईलवरती पाहिलं, तरी त्यातून आम्हाला काही एक महिला म्हणून आम्हाला काही चुकीचे वाटले नाही.
तरी महाराज साहेबांची जाणून बुजून बदनामी करू नये.